ह्या मंकी किंगने आमचं आगमन करून शेपटे आलो पुढे निघाला. मग काय आम्ही पण त्याच्या मागे निघालो. तो दुसऱ्या दरवाज्यात गेला ना आम्ही ह्या दरवाज्यात गेलो, कारण ह्या दरवाज्यात हिरवळ जास्त होती. मग आपले पोरं म्हणले इकडे जाऊ. मग काही पोरं डायरेक्ट रांगेत थांबले, कारण पोरांना माहित होतं रांगेत थांबले नाही तर आत एंट्रीच नाही. मग काही गपचूप इकडे रांगेत थांबून एंट्री वगैरे करून घेतली. तर हळूहळू आपले सगळे पोरांनी हातात मंगलसूत्र घातले होते आणि एंट्री केली. एंट्री केल्यानंतर पोरांच्या तोंडावरती असं हास्य आलतं तर सगळे असे खुश झाले होते. मग काही लॉकर घ्यायचं होतं, लॉकर वगैरे घेतलं आणि एका लॉकरमध्ये 3-3 बॅगे अशा कॉमल्यात आपल्या. डायरेक्ट आपले नगरी पोरं म्हणल्या विषय का. काही इकडे गेलो डायरेक्ट नुसतं पळायला लागलो ना, विषयच खोल. मग डायरेक्ट तिकडं दिसन तिकडं नुसतं वावसाळ्याने पळत होतं. इकडे चपला वगैरे लावून घेतल्या इथं रांगेत. इकडं तिकडं पाणी दिसन तिकडं नुसतं पळू वाटत होतं. काही इकडं पळालो ना, आपला मुकादम आता काय म्हणतोय बघा. त्या ठिकाणी ना आपल्याला नाही एवढं भारी वाटतंय ना, आता सुट्टीच नाही नाही आली त्यांची खबर तुम्ही आता हे बघा ना जरा. मुकादमाचे असे शब्द ऐकून पैसे वसूल करायला ठरवलं. मग काही तिकडं पाणी दिसन तिकडं पळायचा निर्णय घेतला. इकडं पळत पळत पाण्यात तर उड्या खरं खाल्ल्यात, पण तिकडं वरती आहे ना घसरगुंडी खेळायला गेलो, पण तिथून आम्हाला हाकलून दिलं. ते म्हणले बारकायला परत स्लाईड पळा इथून. मग काही पळत पळत आलो तर डायरेक्ट इकडे ना उंच स्लाईडला निघालो. म्हणलं आता आम्ही डायरेक्ट वरूनच उड्या खाणार, तुम्ही इथं नाही जाऊन दिलं. काही इकडे पळत पळत वरती आलोय आणि इकडे डायरेक्ट रांगेत लागले. रांगेत लागले बाबू कसा असतात. मुकादम इकडे सगळ्यांना हसवायचा प्रयत्न करत होता, पण साहिलला काही सण व्हाय ना, त्याच्यामुळे साहिल अपशब्द वापरायला लागला. आणि पुढं मग इकडे ना वरती चढलो, तो वरतून असा नजारा दिसत होता बाई एकच नंबर. मग साहिल आणि ते येड्यावणी करायला लागले, त्याच्यामुळे यांना डायरेक्ट खाली ढकलून दिलं. त्यांच्यानंतर आम्ही पण आलो होतो. या स्लाइड मध्ये असा फुल एन्जॉय घातलाय, नुसतं आरडत होतो. आता बघा स्लाइड मधून घसरून डायरेक्ट इकडे खाली पोहोचलो, डायरेक्ट इकडे भिजलो. भिजल्यानंतर फुल असं मजा आली. डायरेक्ट इकडे पडलो वगैरे ना, असं चड्डीत पाणी गेलं होतं. डायरेक्ट चड्डीतून नुसतं पाणीच गळत होतं. काही इकडे बाहेर निघलो ना. आता आपण बाकीचं पुढच्या ब्लॉग मध्ये बघूयात.